माझा नवरा जुगार खेळत होता आणि त्यामध्ये त्याने आपलं सर्व गमावलं होतं. घर, जमीन, मालमत्ता काहीच उरलं नव्हतं. पण मला नव्हतं माहीत की इतके नुकसान सहन करूनही त्याचं व्यसन सुटणार नाही आणि माझ्या नवऱ्याला जुगार सोडण्याची इच्छाही नव्हती. पण यावेळी तो जुगारात जे काही हारला होता ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी आश्चर्याने स्तब्ध होऊन समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहत होते. मला विश्वासच बसत नव्हता की तो जे काही म्हणत आहे ते खरं आहे. मी माझ्या सर्व शक्तीनिशी या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. सगळ्या जगाने जरी मला ओरडून हे सांगितलं असतं तरी देखील मी विश्वास केला नसता. कधी कधी आपला आंधळा विश्वास सुद्धा आपल्याला बुडवतो. माझ्या बाबतीत देखील हेच झालं होतं. मी खूप विचार करून निर्णय घेतला होता आणि मला वाटलं की माझा निर्णय योग्य असेल आणि मला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. माझे सर्व हेतू आणि निर्णय भरकटले होते. माझे सर्व नियोजन फसले होते. जरी माझ्या नवऱ्याने जमीन, मालमत्ता, पैसा सर्व काही गमावले होते तरीही मला थोडी आशा होती की तो सुधारेल आणि तो सर्व काही परत मिळवेल. कारण या जमान्यातील शैली आणि सर्व रंग त्याला चांगल्याच माहीत होत्या. 2चे 4 आणि 4चे 8 कशा प्रकारे करायचे हे देखील त्याला चांगलंच माहीत होतं. पण हा माझा गैरसमज होता. माझा नवरा कपाटात जमिनीची कागदपत्रे शोधत होता तेव्हा मी त्याच्या मागे येऊन उभी राहिले. मी त्याला खूप प्रेमाने विचारलं की तू काय शोधत आहे. मला वाटले की रागावण्याऐवजी आता मला त्याच्याशी प्रेमाने वागावं लागेल. त्यामुळे मी त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत होते. पण तो प्रत्युत्तरात माझ्या अंगावर वाघासारखा धावून आला. त्याच्या हातात जमिनीचे कागदपत्र पाहून मला समजले होते की तो आज जुगारात जमीन हरला आहे. मला नव्हतं वाटत की या व्यसनामुळे मी माझं सर्व काही गमावून बसावं. पण त्याने मला जबरदस्तीने ढकलून दिलं आणि तो कागदपत्र घेऊन निघून गेला आणि मी फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या पसंतीनेच लग्न केलं होतं. मी त्याच्या प्रेमात पडले आणि आणखी एक कारण होते ज्याच्यामुळे मी त्याच्याशी लग्न केलं, तो म्हणजे त्याचा पैसा. मी काही दिवस काळजीत होते पण नंतर मी या गोष्टीकडे देखील दुर्लक्ष केलं. कारण मला वाटत होतं की हा त्याचा छंद आहे जो लवकरच संपेल. पण हीच माझी चूक होती आणि आम्ही पूर्णपणे मोकळे झालो होतो. जुगाराच्या व्यसनाने माझ्या नवऱ्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. आमची जमीन, घर, दागिने, घरातील सर्व मौल्यवान वस्तू सगळं विकून टाकलं होतं. कारण माझा नवरा एकामागून एक सर्व काही गमावत होता. तो अधूनमधून जुगार खेळायला बसायचा आणि त्याने गमावलेल्या सर्व वस्तू परत आणू असा विचार करत होता. पण तसं होत नव्हतं. ज्या वस्तू तो जुगारात लावायचा तो गमावून बसत होता. मी भाजी आणि काही घरगुती रेशन घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते आणि माझ्याकडे बघत आपापसात बोलत होते. मला माहित होतं मी एका जुगार खेळणाऱ्या माणसाची बायको आहे. पण याआधी मी कधी गल्लीतून ये जा करत असताना कोणी असं लपून छपून बोलत नव्हतं. पण आज माझ्याकडे अशा विचित्र नजरेने बघणारे सगळेच मला कुठल्या तरी नव्या धोक्याची सूचना देत होते. मी भाजी आणि किराणा घेऊन लवकर घरी आले. आमच्या गल्लीत एक खूप मोठी गाडी येऊन थांबली होती. प्रत्येक जण आपापल्या दारे खिडक्या उघड्या ठेवून त्या गाडीकडे पाहत होता. एक सूटबूट घातलेला माणूस गाडीतून बाहेर आला. तो एखाद्या मोठ्या माणसाच्या सुरक्षा रक्षकासाठी दिसत होता. त्याने माझा दरवाजा ठोठावला. मी दार उघडले आणि त्याला पाहून मला आश्चर्य वाटलं. एवढ्या मोठ्या माणसाचं आमच्या घरी काय काम असू शकतं. पण या सुरक्षा रक्षकाने मला जो संदेश दिला त्याने माझं जगच हादरून गेलं. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. आता मला समजलं होतं की आज लोक मला बघून का कुजबुज करत होते. कारण त्यांना माहीत झालं होतं की माझा नवरा मला जुगारात गमावून बसला आहे. माझा संसार लुटला गेला. माझं हृदय तुटलं. मला असं वाटत होतं की माझा नवरा कितीही वाईट असला तरी तो माझ्याशी असं कधीच करू शकत नाही. खरं तर अशी गोष्ट माझ्या मनातही कधी आली नव्हती. पण एक दिवस एक माणूस मोठ्या गाडीत आला आणि म्हणाला की तुझा नवरा तुला जुगारात गमावून बसला आहे. मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. पण गल्लीतील लोकांच्या बोलण्यावरून मला विश्वास झाला. मला त्यांच्यासोबत जायचं नव्हतं. पण त्या लोकांनी मला जबरदस्तीने उचलून गाडीत बसवलं आणि घेऊन गेले. त्यांनी मला एका घरात सोडलं. तिथे सर्व प्रकारे सुरक्षा होती. मी तिथून बाहेर जाऊ शकत नव्हते.
संपूर्ण दिवस गेला. संध्याकाळी एक बाई आली. तिने मला कपडे दिले आणि सांगितले की ते घाल आणि तयार हो. संध्याकाळी आमचे बॉस तुला भेटायला येतील. संध्याकाळी जेव्हा त्यांचा बॉस मला भेटायला आला तेव्हा त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्याला चांगलाच ओळखत होते. तो कोण होता हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. हा माझ्यासोबत कसा काय होता हाच विचार फक्त माझ्या डोक्यात चालू होता. माझे नाव सुमन आहे आणि मला एक मोठी बहीण आणि 2 छोटे भाऊ होते. माझे वडील एका सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क होते. माझे वडील एक इमानदार व्यक्ती होते आणि आमचं पालन पोषण करत होते. मला माझ्या घरातील शांत वातावरण खूप विचित्र वाटायचं. माझ्या वडिलांनी गरीब असूनही आम्हा सर्व बहीण भावांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण दिलं होतं. माझी बहीण चांगली वयाची होती आणि ती तिची मास्टर करत होती, तर मला अभ्यासात विशेष रस नव्हता. तरी देखील वडिलांची इच्छा म्हणून मी कॉलेजला जात होते. मला आमच्याच कॉलेजमधील विक्रम नावाच्या एका श्रीमंत मुलावर प्रेम झालं. पण अजून एक कारण होतं जे मला त्याच्याकडे आकर्षित करत होतं आणि ते म्हणजे त्याची अफाट संपत्ती. त्याच्या संपत्तीने मला वेड लावलं होतं, कारण मी घराच्या खराब वातावरणाला कंटाळले होते. लवकरच आम्ही दोघेही कॉलेजमध्ये हिरं रांझा जोडी म्हणून प्रसिद्ध झालो. विक्रम माझ्याशिवाय क्षणभरही राहत नव्हता. आम्ही दिवसभर क्लास बुडवून एकमेकांसोबत फिरायचो आणि सुट्टीच्या वेळी आपापल्या घरी जायचो. आम्ही घरी गेल्यानंतरही एकमेकांसोबत मोबाईलवर बोलायचो. काही दिवसांनी आमच्या नात्याची माहिती असूनही आमच्या कॉलेजच्या दुसऱ्या एका मुलाने मला प्रपोज केलं. तो एक गरीब मुलगा होता ज्याच्या वडिलांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या आईने त्याला शिक्षण मिळावं म्हणून खूप मेहनत घेतली होती. तो स्वतः कॉलेज सुटल्यावर रेस्टॉरंटमध्ये काम करत होता, पण त्याला खूप चांगली सवय होती की तो प्रत्येक वेळी टॉप करायचा. तो आमच्या क्लासमधील सगळ्यात हुशार मुलगा होता आणि त्याचं नाव राहुल होतं. त्याच्या डोळ्यात मला माझ्यावरचे अपार प्रेम दिसत होते, पण मी मुद्दाम माझी नजर टाळत होते, कारण तो फक्त मला प्रेम देऊ शकत होता. त्याच्याकडे मला देण्यासारखं दुसरं काही नव्हतं. विक्रम मला प्रेम आणि संपत्ती दोन्हीही देऊ शकत होता. मला नव्हतं माहित की राहुल माझ्यावर कधी प्रेम करू लागला होता. तो जर गरीब नसता तर माझी पहिली पसंती तोच असता. विक्रमला देखील मी त्याच्या संपत्तीमुळेच निवडलं होतं. प्रेम तर मला त्याच्यावर नंतर झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रम माझ्यासोबत लग्न करणार होता, पण राहुलला मी आवडते हे माहीत झाल्यामुळे तो एवढा काळजीत पडला की त्याने दुसऱ्या दिवशीच माझ्या घरी त्याचं स्थळ पाठवलं. माझी आई अजून मोठी मुलगी बिन लग्नाची असताना माझं लग्न करण्यास तयार नव्हती, पण माझ्या डोळ्यातील बंडखोरी पाहून माझ्या वडिलांनी या नात्याला होकार दिला आणि काही दिवसातच माझं लग्न विक्रम सोबत झालं आणि मी लग्न करून त्याच्या घरी आले. सगळं काही सुरळीत चालू होतं. मला तर विश्वासच बसत नव्हता की मी एवढ्या मोठ्या घरात लग्न करून आले आहे, पण ते सगळं खरं होतं. घर, बंगला, गाडी आणि पैसा बघून मला खूप अभिमान वाटत होता. मी उद्धटपणे वागत होते. कदाचित देवाला माझा अहंकार आणि गर्व आवडला नाही आणि मी तोंड घशी पडले. आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा फार उशीर झाला होता. वेळ हातातून निसटली होती. माझ्या स्वप्नांचा महाल वाळूच्या भिंतीसारखा जमिनीत गाडला गेला होता. प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते. मी देखील चमकणाऱ्या वस्तूला सोनं समजून बसले होते, पण तो तर दगड निघाला होता. लग्नानंतर काही दिवसातच मला अंदाज आला की विक्रम दारू पितो आणि त्याला जुगार खेळण्याचं वाईट व्यसन आहे. माझ्या नवऱ्याच्या दारू पिण्याच्या सवयीने मी खूप कंटाळले होते. मला दारूचा वास अजिबात आवडत नसे. मी त्याला दारू पिऊ नकोस म्हणून सांगायचे, पण नंतर मला समजले की दारू ही जुगारा इतकी धोकादायक नाही. विक्रम जवळ खूप पैसा होता, पण तो या जुगाराच्या व्यसनाने सर्व गमावून बसला. विक्रमला कोणी भाऊ नव्हता. तो आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याला 2 बहिणी होत्या ज्या लग्न होऊन आपल्या संसारात रमल्या होत्या. विक्रमचे आई वडील देखील या जगात नव्हते, त्यामुळे तो पूर्णपणे स्वतंत्र होता. पण हे सर्व सहन करायला मी जिवंत होते आणि निमूटपणे सर्व सहन करत होते. माहित नाही माझ्या नशिबात अजून मला काय काय बघायला मिळणार होतं, पण हा माझा निर्णय होता म्हणून मी कुणावरही आरोप करू शकत नव्हते. विक्रम योग्य मार्गावर यावा म्हणून मी रोज प्रार्थना करत होते, पण माझ्या प्रार्थनेत तेवढी ताकद नव्हती. मला आशा होती की विक्रम कधीतरी सुधारेल, पण हा माझा गैरसमज होता.
सर्व काही वाया घालवल्यानंतर विक्रमकडे खर्च करण्यासाठी कोणतीही मौल्यवान वस्तू उरली नाही, म्हणून त्याने मला जुगारात हरवलं. यामध्ये माझ्या घरातील वस्तूप्रमाणेच मलाही जुगारासाठी विकण्यात आलं होतं. मी खूप अडचणीत होते. माझा विचार पूर्णपणे चुकीचा निघाला होता. आता माझ्या मनात दुसरा गरीब मुलगा राहुलचा विचार येत होता. मला वाटत होतं की मला त्याचा शाप लागला आहे. विक्रमपेक्षा या गरीब मुलाशी लग्न केलं असतं तर चांगलं झालं असतं, पण पैशाच्या हव्यासापायी मी स्वतःला हरवून बसले होते आणि हीच माझी शिक्षा होती. कोणीच माझी मदत करण्यासाठी तयार नव्हतं. ते लोक जबरदस्तीने मला गाडीत बसवून घेऊन गेले. मला फार भीती वाटत होती की माहित नाही आता माझ्यासोबत काय होणार आहे. कुठल्या क्रूर व्यक्तीने मला इथे पकडून आणलं होतं आणि तो माझे काय हाल करणार आहे. हा सर्व विचार करूनच माझ्या अंगातून घामांच्या धारा वाहू लागल्या होत्या. पण मला जेव्हा आतमध्ये नेण्यात आलं तर आतमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून मला फार आश्चर्य वाटलं. तो दुसरा कोणी नसून माझा कॉलेजचा मित्र राहुलच होता. राहुलला पाहून मी काही वेळ काहीच बोलू शकले नाही, पण लगेच माझ्या मनात विचार आला की इतक्या मोठ्या आणि आलिशान घरात तो काय करत आहे. मला आश्चर्यचकित झालेलं पाहून राहुल म्हणाला, तू हाच विचार करत असशील ना की एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये हा काय करत आहे. तुला जास्त विचार करण्याची काही गरज नाही. हा बंगला दुसरा कुणाचा नसून माझा आहे. ही गाडी, नोकर, हे सगळं ऐश्वर्य माझं आहे. हे सर्व मी माझ्या मेहनतीने कमावलं आहे. आणि तू जर अजून थोडासा धीर धरला असतास तर हे सर्व तुझ्या नशिबात असतं. पण तू माझ्या खऱ्या प्रेमाची कदर केली नाही आणि विक्रम सारख्या खोट्या चमकणाऱ्या व्यक्तीवर प्रभावी झाली. तू मला गरीब समजून माझं प्रेम नाकारलंस. हे तुला माहित नसेल, पण नाकारल्याचं दुःख खूप मोठं असतं. तू जेव्हा विक्रम सोबत लग्न केलं तेव्हा मला फार मोठा धक्का बसला. मी खूप दुःखी होतो आणि माझ्या मनात हाच विचार येत होता की केवळ पैशामुळे तू मला नाकारलेस आणि विक्रमशी लग्न केलं. माझ्याकडे पैसे असते तर मला विश्वास आहे की तू माझ्याशीच लग्न केलं असतं. तुझ्यासारख्या मुलींच्या नजरेत पैसा सर्वस्व असतो. आता तूच सांग, ते पैसे कुठे गेले जे पाहून तू विक्रमशी लग्न केलं होतं. आज तुझी अशी अवस्था झाली आहे की विक्रमने सुद्धा तुला जुगारात हरवले आणि ज्याच्या हातून तुला हरवले तो मीच आहे. राहुलचा एक एक शब्द खरा होता. विक्रमने जुगारात माझी इज्जत पणाला लावली होती, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की राहुल देखील जुगार खेळतो. राहुलने माझ्या डोळ्यात हा प्रश्न वाचला असावा, म्हणून तो म्हणाला, तुला जास्त आश्चर्य करण्याचं कारण नाही. मी जुगार खेळत नाही. मी अशा चुकीच्या गोष्टी करत नाही. तू मला नाकारले तेव्हा मी खूप मेहनत केली आणि तुझ्या नकारामुळे आज मी या पदावर पोहोचलो आहे. मी खूप दुःखी झालो. त्यामुळे मी देश सोडून दुबईला गेलो. तिथे मी खूप कष्ट करून पैसे कमावले. मी दुबईवरून परत आलो तेव्हा माझ्या मित्राने मला सांगितलं की विक्रमला जुगार खेळण्याचं व्यसन लागलं आहे आणि त्याच्याकडे असलेले सर्व काही तो गमावून बसला आहे. मग माझ्या मनात तुझा विचार आला. तू कोणत्या अवस्थेत आहे ते मला पाहायचं होतं. मला विक्रमबद्दल देखील खूप वाईट वाटत होतं की त्याने त्याच्यासोबतच तुझं देखील आयुष्य उद्ध्वस्त केलं. एक दिवस मला विक्रमचा अड्डा माहीत झाला आणि मी त्याच्या पाठीमागे गेलो आणि अनोळखी माणसासारखा त्याच्या समोर बसलो. तो इतका नशेत आणि उदास झाला होता की तो मला ओळखूही शकला नाही. त्याने मला तुझ्याबरोबर जुगार खेळायचा आहे असं सांगितलं आणि माझ्याशी खेळू लागला आणि तो हरला. मी त्याला विचारलं की मला देण्यासाठी तुझ्याजवळ काय आहे. तर तो म्हणाला की माझी बायको घरी आहे, मी तिला विकतो, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. मला विक्रमचा खूप राग आला. तो आपली शुद्ध हरपून बसला होता. तो जुगाराच्या मागे एवढा आंधळा झाला होता की त्याला आपली इज्जत आणि बायको काहीच दिसत नव्हतं. मी ताबडतोब माझ्या माणसांना तुला घेऊन यायला सांगितलं, कारण मला माहित होतं आज जर मी तुला इथे घेऊन नाही आलो तर तो उद्या दुसरं कुणाबरोबर तरी जुगार खेळेल आणि त्याच्याबरोबर तुला पाठवेल आणि त्या लोकांनी तुला कधीही सोडलं नसतं. तू अजिबात काळजी करू नकोस. तू इथे सुरक्षित आहे. तुला वाटत असेल तर तू तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊ शकते. मी तुला विक्रम बरोबर कधीच जाऊ देणार नाही. मला तुझ्याबद्दल त्या भावना उरल्या नाहीत, पण तरीही मला कोणत्याही स्त्रीचा असा सन्मान गमवायचा नाही. राहुलचं बोलणं ऐकून मात्र मी थक्क झाले होते. राहुल म्हणाला की तुला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला सांग.
मी खूप शर्मिंदा होते. मला